नसरापूर प्रकरणाचा धक्का कायम असताना छत्रपती संभाजीनगरातून आलेली आकडेवारी अधिक अस्पष्ट करणारी आहे। गेल्या 16 महिन्यात शासकीय घाटी रुग्णालयात 40 अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलींवर उपचार करण्यात आले। यामध्ये 3 ते 7 वर्षाच्या चिमुकल्यांचाही समावेश आहे, तर 21 मुलींना गर्भधारणेची असह्य वेदना सहन करावी लागली। धक्कादायक म्हणजे बहुतांश प्रकरणामध्ये आरोपी परिचितच असल्याचं समोर आलंय। पाहूयात या सगळ्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालय, अनेक जीवांना नवं आयुष्य देणारं हे रुग्णालय आता चिमुकल्यांच्या वेदनांचं साक्षीदार ठरतंय। गेल्या 16 महिन्यात अत्याचारग्रस्त 40 अल्पवयीन मुलींना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यामध्ये अवघ्या 3 ते 7 वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे। खेळण्याचं, शाळेत जाण्याचं आणि निष्पाप बालपण जगण्याचं हे वय, पण या चिमुकल्यांच्या वाट्याला आली ती भीती, वेदना आणि आयुष्यभर न विसरता येणारी जखम। साधारणतः 40 महिला अत्याचार झालेले आहेत। त्याच्यामध्ये पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा नोंदलेला आहे आणि या 40 पैकी 21 मुली ह्या गर्भवती होत्या। अत्याचार झाल्यावर बऱ्याचदा हे अत्याचार पेशंट सांगत नाही, जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते गुन्हा नोंदवतात आणि मग आमच्याकडे येतात। ही जी घटना घडलेली असते हे परिचित लोकांपैकी घडल्या जाते। घरातल्या व्यक्ती, शेजारच्या व्यक्ती, मित्र किंवा शाळेतले किंवा कॉलेजमधल्या मुलांबद्दल। तर अपरिचित लोकांकडनं फार कमी आहे, म्हणजे 70% परिचित कडनं होतं। या प्रकरणातील सर्वात वेदनादायक वास्तव म्हणजे अत्याचारानंतर तब्बल 21 अल्पवयीन मुलींना गर्भधारणेचा सामना करावा लागला। अत्याचाराची मानसिक जखम अजून भरलेली नसतानाच शरीरावर मातृत्वाचं असह्य ओझं कोसळलं। घाटी रुग्णालयातील स्त्री रोग विभागात या मुलींवर उपचार करण्यात आले। अशा अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलींची काळजी घेण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी घाटी रुग्णालयात सुकून कक्ष बनवण्यात आला आहे। आम्ही सगळ्या विभागाचं मदत घेतो, फॉरेन्सिक मेडिसिन, सायकॅट्रिक्स, पेडियाट्रिक्स आणि समुपदेशन, आणि तसंच चाइल्ड वेलफेअर कमिटी यांना पण इन्व्हॉल्व करतो आणि त्यांना काही शेल्टर लागत असेल, संरक्षण लागत असेल तर ते आम्ही पूर्णपणे त्यांना देण्यासाठी मदत करतो। यासाठी आम्ही सुकून कक्ष म्हणून तयार केलेला आहे। आमच्या विभागात महिलेला त्या रूममध्ये नेलं जातं आणि डॉक्टर हे प्रशिक्षित असतात आणि ते आल्या 0 मिनिटाला त्या रुग्णाची मदत करतात, जेणेकरून त्याला वाट बघावी लागत नाही आणि जितक्यात लवकर होईल तेवढी तपासणी करून, सुविधा करून त्यांना रवाना केले जाते। या सर्व प्रकरणांमध्ये 70%पेक्षा जास्त आरोपी हे परिचित असल्याचं समोर आलंय। म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्याकडून सुरक्षेची अपेक्षा होती, त्यांच्याच हातून या मुलींचं बालपण उद्ध्वस्त झालं। पालकांचा आणि मुलांमधला संवाद हा खूप चांगला असला पाहिजे की आपल्या मुलाच्या वर्तनात काहीतरी बिघाड झालेला आहे तर त्या मुलांनी ते आपल्या पालकाला सांगितलं पाहिजे, पालकांना सुद्धा ते कळालं पाहिजे। ब्लेम गेम करता कामा नये की हे तुझी काहीतरी चूक आहे असं न सांगता त्याला त्या वयात आधार देणं गरजेचं आहे असं मला वाटतं। पॉस्को ऍक्ट आपल्याकडे आहे, या ऍक्ट अंतर्गत लवकरात लवकर सुनावणी व्हावी आणि दोषींवर कार्यवाही व्हावी। तसंच मला असं वाटतं की शक्ती कायद्याचा पुन्हा एकदा विचार नव्याने आता करण्याची गरज आहे। या सर्व प्रकरणांमध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले, मात्र प्रश्न अजूनही कायम आहे। अल्पवयीन मुली खरंच सुरक्षित आहेत का? समाज म्हणून आपण आपल्या चिमुकल्यांना सुरक्षित बालपण देण्यात का अपयशी ठरत आहोत? ज्या वयात हातात खेळणी असायला हवी होती त्या वयात काही चिमुकल्यांना उपचार, मानसिक धक्का आणि गर्भधारणेच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत। प्रशासन, कायदा आणि समाज या तिन्ही पातळ्यावर आता केवळ चर्चा नाही तर कठोर कृती आणि संवेदनशीलतेची गरज निर्माण झाली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।